शहरात निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा जिम्नॅस्टिक्सच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडली जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मल्लखांब प्रात्यक्षिकेतून मानवंदना दिली जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मल्लखांबच्या प्रात्यक्षिकेतून मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत संस्कृती परंपरा जपण्यासह विविध प्रात्यक्षिकांच्या मार्फत इतिहास उलगडला जाणार असल्याचं चिन्ह आहे। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा हे 25वे वर्ष आहे। यानिमित्त कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात सोमवारी बैठक पार पडली, यावेळी विविध संस्थांचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते। यंदाच्या यात्रेत संविधान विषयावरती तसेच विविध समाजांची संस्कृतीचे दर्शन घडणारे चित्ररथ सर्वाधिक पाहायला मिळणार असल्याची चिन्हे आहेत। त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ देखील येथे यंदा यात्रेत पाहायला मिळणार आहे। तसेच एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने मल्लखांब प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत। या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना देणार असल्याचं किशोर म्हात्रे यांनी सांगितलं। दाक्षम जिम्नॅस्टिक्सची 100 मुले जिम्नॅस्टिक्सच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडणार आहेत। ठाणे शहरातील स्वागत यात्रेला यंदा रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती यंदा यात्रेसोबत शहरातील नवनवीन संस्था जोडल्या जात आहेत। यातच ठाणे लघु उद्योग संघटना या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्ताने टिसा यंदा प्रथमच स्वागत यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती टिसाचे भावेश मारू यांनी स्वागत यात्रे बैठकीदरम्यान दिली आहे।